हॅलो गायज, गुड मॉर्निंग. कसे आहे? स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि नवीन व्लॉगमध्ये. आज जास्त थंडी असल्यामुळे टोपी वगैरे घालण्यात आलेली आहे आणि आज आम्ही जाणार आहे ओंकारेश्वर मंदिरला. ओंकारेश्वर मंदिर डेक्कनपासून जवळच आहे आणि सर्वात जुनं आणि पेशवे काळातील बांधलेलं मंदिर आहे. ओंकारेश्वर मंदिरला 288 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या मंदिराचं पूर्ण बांधकाम पेशव्यांनी केलेलं आहे. तर गाईज, ओंकारेश्वर मंदिराचं बांधकाम शिवराम भट जे की पेशव्यांचे गुरु होते आणि त्यांच्या आदेशानुसार किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार ते करून घेण्यात आलं होतं. आणि चिमाजी आप्पा किंवा सदाशिवराव चिमाजी, नाही तर त्यांना भाऊसाहेब असं पण म्हणायचं, आणि ते त्या काळातील सेनापती होते. आणि सेनापती असल्यामुळं त्यांनी जोपर्यंत मंदिराचं बांधकाम चालू होतं तोपर्यंत त्यांनी प्रत्येक महिन्याला 1000 रुपये अनुदान म्हणून देत होते. पेशव्यांनी दरवर्षी या मंदिराला 1350 रुपये देणगी देत होते आणि महाशिवरात्रीच्या दिवशी 1000 रुपये या मंदिराला देण्यात येत होते. आणि त्या काळच्या सोन्याचा भाव 15 रुपये प्रति तोळा असल्यामुळे तुम्ही विचार करू शकता किंवा गेस करू शकता की त्या आत्ताच्या काळातील ते अनुदान किती असेल. तर गाईज, आत्ता आम्ही आलेले आहे ओंकारेश्वर मंदिराला. आणि हाय, तर गाईज, आम्ही ओंकारेश्वर मंदिरापाशी आलेले आहे आणि हे ते ओंकारेश्वर मंदिर. तर गाईज, हा मंदिराचा वेळ आहे. सोमवारी व सणांच्या दिवशी सकाळी 6:30 ते रात्री 10 पूर्ण दिवस चालू असतं आणि मंगळवार ते रविवारी सकाळी 5:30 ते 12:30 पर्यंत आणि सायंकाळी 4 ते 10 पर्यंत मंदिराचा टाईम चालू असतो. चला तर मग आपण जाऊ मंदिरामध्ये. ओंकारेश्वर मंदिराची ही मेन कमान आणि हे भवानी मातेचं मंदिर. बाजूला छोटं गणेशजीचं मंदिर आहे. भवानी मातेच्या मंदिराच्या बाजूलाच काळूबाबा महाराज समाधी मंदिर, श्री दत्त मंदिर. आणि मारुती मंदिराच्या साईडलाच शनिदेवाचे पण छोटेसे मंदिर आहे. तर हे ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी जाण्यासाठी हे महाद्वार आहे. तर आम्ही आता दर्शनाला मध्ये जात आहे. गाईज, मेन दरवाज्यातून मध्ये आधी येतात. साईडला दोन्ही साईडला अशी बसण्यासाठी व्यवस्था आहे. इथे मस्त थंड लागतं आणि विशेष म्हणजे या मंदिराच्या भिंती ज्या आहेत काळ्या दगडांच्या बनवलेल्या असल्यामुळे उन्हाळ्यात मध्ये वातावरण थंड वाटतं आणि हिवाळ्यामध्ये मध्ये वातावरण गरम लागतं. तर गाईज, हे आहे नंदी आणि हे ज्यावेळेस 500चा पूर आला होता त्यावेळेस हा नंदी आणि बाहेरची दीपमाळ वाहून गेली होती. आणि या नंदीचे एक शिंग प्लास्टिकचं आहे. ज्यावेळेस नंदी वाहून गेला होता त्यावेळेस ते शिंग मोडलेलं होतं. आणि मध्येच अग्निकुंड पण आहे. तर गाईची मंदिराचा मेन गाभारा आहे. तर गाईची ओंकारेश्वर देवस्थानची पूर्ण रांगोळी काढण्यात आलेली आहे आणि अभिनव कला भारती यांनी काढलेली आहे. इथं नंबर पण सोडलेला आहे त्यांनी. या मंदिराला पूर्ण 9 शिखरे आहेत आणि या शिखरांच्या मध्ये हे जो घुमटाकार गोलाकार भाग आहे ना, त्याला ही कमान आहे. ही विजापूर पद्धतीनुसार बांधण्यात आलेली आहे आणि हे एकदम शांत किंवा ध्यानासाठी पण लोक इथे बसतात.
तर गाईज याला तालीम असं म्हणतात आणि या तालमीमध्ये ज्यावेळेस आपले स्वातंत्र्यासाठी लढा चालू होता त्यावेळेस लोकमान्य टिळक आणि सावरकर यांच्या गुप्त बैठका इथे व्हायच्या. 1906मध्ये ज्यावेळेस परदेशी कपड्यांची होळी करण्यात आली होती त्यावेळेस बैठक इथे झालेली होती. आणि गाईज विशेष म्हणजे या मंदिराला पूर्ण राऊंड मारता येत नाही, तिकडून अर्ध्यात राऊंड मारून पुन्हा वापस येऊन हे बघा हा व्यक्ती वापस गेला आणि इकडून येऊन पुन्हा इथपर्यंत दर्शन घेणार आणि वापस जाणार. हे कशामुळे हे मला तरी माहिती नाही. जर तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. किती टाइम लागते ना म्हणून. तर गाईज मंदिराच्या मधल्या आवारामध्ये छोट्या छोट्या रूम आहेत जे की साधू संतांना ठेवलेले असतात. जे पुजारी आहेत ते पण इथे राहतात. तर गाईज या मंदिराला एक मोठं मेन शिखर आहे आणि 8 उपशिखरे आहेत. ते 8 उपशिखरे 8 दिशांकडे इशारा करतात, 8 दिशा दर्शवतात. तर गाईजची माझी आपा यांना भाऊसाहेब म्हणायचे आणि ते पेशवेकालीन त्या काळामध्ये सेनापती होते. सेनापती असताना त्यांनी या मंदिराला दर महिन्याला 1000 रुपये देणगी दिली होती. आणि यांचं विशेष म्हणजे ते प्रत्येक वेळेस दर दिवशी रेग्युलर या मंदिराला भेट द्यायचे. भेट दिल्यानंतर त्यांचा ज्यावेळेस मृत्यू झाला त्यावेळेस इथंच समोर मशानभूमी होती. ती मशानभूमी 1970ला बंद करण्यात आली. या पुलाचं बांधकाम चालू करण्यात आलं होतं. ही मशानभूमी ट्रान्सफर करण्यात आली दुसरीकडे आणि त्याच्यानंतर या मंदिराला प्रेक्षक भेटा येत होते. आणि त्यांचा ज्यावेळेस मृत्यू झाला त्यावेळेस त्यांचा इथे याच मशानभूमीमध्ये अंत्यविधी करण्यात आला होता. आणि त्यावेळेस त्यांची पत्नी अन्नपूर्णा देवी त्यावेळेस सती गेली होती. सती गेल्यानंतर त्यांची समाधी या मंदिराच्या बाजूलाच बांधण्यात आली होती. तर काही हे मंदिर भगवान भोलेनाथ आणि त्यांची पत्नी माता पार्वती यांना समर्पित आहे. आणि हे मंदिर मोठ्या नदीच्या काठावरतीच आहे. तर काही या मंदिराचं जे शिवलिंग आहे, देवाचं जे शिवलिंग आहे त्याला तर बाण असं म्हणतात आणि ते महाराष्ट्रातील नर्मदा नदीतून आणलेलं आहे. आणि त्याचं मूल्य जे की त्यात उल्लेख सापडतो तर की 700 रुपयाला खरेदी केलं होतं. ती पुरामध्ये वाहून गेली होती. नंतर हिची स्थापना करण्यात आली होती. दीपमाळ आणि नंदी पण वाहून गेला होता, त्याचं शिंग पण तुटलेलं होतं. तर गाईज फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. असं खूपच भारी वाटलं आणि मध्ये पण एकदम शांत वातावरण असते. जे व्यक्ती देवाच्या दर्शनासाठी येतात ते सर्व ना ध्यान करत बसत असतात. एकदम मनाला शांती भेटते. तर तुम्ही कधी पुण्यात आला तर जरूर इथे भेट द्या. तर खूपच भारी आहे आणि एकदम शांत वातावरण पण आहे आणि थंडगार आहे. तर आम्ही आता निघतो. तर काही या मंदिरामध्ये देवाला दिवाळी दसरा ह्या 2 सण असे आहेत की त्याला एकदम देवाला कपडे वगैरे घालून सजवत असतात. आणि विशेष म्हणजे या मंदिराचं बांधकाम ज्यावेळेस 1736ला चालू केलं त्यावेळेस मुस्लिम कारागीर आणि हिंदू इंजिनियर होते. या दोघांनी मिळून हे मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. हे विशेष आहे. तर गाईज फायनली ओंकारेश्वर मंदिरात आमचं दर्शन झालेलं आहे. एकदम मस्त मंदिर होतं. तर गाईज आजचा व्लॉग आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल बटन दाबायला तर बिलकुल विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.